एक बातमीपत्र आहे महाराष्ट्र टाइम्समध्ये. दिनांक 25/6 त्यांनी लिहिलं की अवघ्या 5 महिन्यात 312 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आता हा आत्महत्येचा प्रश्न अल्पभूधारक लोक शेतकऱ्यांना जास्ती आहे. 90% केसेस अल्पभूधारक केसेसमध्ये आत्महत्या होतात. पण त्यांचे ते जी जमीन त्यांच्याकडे आहे ती 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. तो लघु जमीनधारक, लघु शेतकरी. आता 1-2 एकरमध्ये त्याच्याकडे बैलजोडी नाही आहे, वखर नागर बी नाही आहे, आणि ते त्याला भाड्याने देताही येत नाही आहे. आणि शासन नेहमी म्हणते की त्याला कर्ज द्या, त्याला परत करायचं नाही. आता तो बिचारे अज्ञानी असतो, गरीब असतो, त्याला समजतच नाही, काही तेवढी अक्कल नसते आणि कोणी सांगत पण नाही त्याला. त्याच्यामुळे तो कर्ज काढतो. आणि एवढं माहीत आहे की शेतीमध्ये उत्पन्न जे आहे ते हवामानावर अवलंबून आहे, आणि हवामान केव्हा काय होणार त्याची गॅरंटी नाही आहे. आजकाल हवामान बदलचा दुष्परिणाम इतका झाला आहे की इंग्लंड, युरोपियन कंट्रीजमध्ये आता 40, 42, 43 टेम्परेचर आहे. तो हवामान बदलचा दुष्परिणाम आहे. शेतीवर त्याचा असर होतो. त्याच्यामुळे शेतीचं काही पक्कं असं इन्कम नाही आहे, गॅरंटीचं इन्कम नाही आहे. आता 1-2 एकरमध्ये, 1 एकरमध्ये त्याला साधारणतः 4 क्विंटल किंवा 5 क्विंटल दर एकराला उत्पन्न होऊ शकते, बरोबर आलं तर. आता 4-5 क्विंटलमध्ये 3,000 रुपये बी धरले आपण तर 15,000 रुपये होतात. त्याच्यावर खर्च 50,000, 60,000 असतं. आता 15,000मध्ये तो वर्षभर आपलं कुटुंब चालवणार कसं? म्हणून यांना एकत्रित ठेवणं फार महत्त्वाचं आहे. लघु भूधारक शेतकऱ्यांना, कारण ते एकत्र आले तर त्यांना ते सहकार तत्वावर शेती करता येईल. त्याच्यासाठी नियमामध्ये, कायद्यामध्ये काही बदल करावा लागेल, रिफॉर्म. आता आपलं सरकारचं म्हणणं आहे की रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म. त्यांना ट्रान्सफॉर्म व्हायचं असेल तर रिफॉर्म करणं फार जरुरी आहे. जे सध्याचे कायदे आहेत ते बदलायलाच पाहिजे, नाही तर दररोज आत्महत्या होतात आणि त्या वाढत चालल्या. त्यांना सरकार म्हणते कर्ज द्या, आणि विरोधी पक्ष काय म्हणतात, त्यांना कर्जमाफी द्या. या संकटात तो होरपळून गेलेला आहे. एक कर्ज देतो आणि दुसरा म्हणते की कर्जमाफी करा. आणि 36,000 कोटी रुपये त्यांनी कर्जमाफीवर केले. इतके 1,000 कोटी देऊन त्यांना एकत्रित आणलं, सहकार तत्वावर शेती केली, आणि त्यांचं जे उत्पन्न असतं, त्यांचं जे उत्पन्न 15 क्विंटल, 10 क्विंटल, ते अन्न त्यांनीच पिकवलं असतं, अन्नधान्य. त्याच्यावर त्याचा अधिकार असतो. मग तो कच्चा माल न विकता त्याच्यावर प्रक्रिया करून विकलं तर काय हरकत आहे? व्यापारी प्रक्रिया करतो. जसं मिरची, सुकी लाल मिरची आहे, तो त्याला बाजारात विकून टाकतो. पण त्याचं जर पावडर केलं, प्रक्रिया केली आणि ते विकलं तर त्याची दुप्पट किंमत येते. आणि तो भाव शेतकरी, जो उत्पादक आहे, तो ठरवतो. त्यात शासनाचा काही भाग नाही आहे. जे हमी भाव द्यायचा आणि ते भाव द्यायचा. जसं गव्हाचं आहे, गव्हाची कणिक केली तर त्याचे 39 रुपये, 40 रुपये, 42 रुपये किलो आहे.
गहू 22 रुपये 23 रुपये आहे. त्याला प्रक्रिया करून का नाही देत? मग तो व्यापाऱ्याला तो माल देतो, हा मातीत, दगडात, पावसात, उन्हात काम करतो आणि ते उत्पादन त्याच्यावर ते डबल पैसे कमावतात. मग शेतकऱ्याच्या समूहानेच जर हे काम केलं तर त्यांना डबल फायदा मिळेल आणि वर्षभर काम मिळेल. त्याच्यामुळे हे जे आहे प्रकरण, हे फार सिरियस प्रकरण आहे. यांना ते कर्जात घेऊन आणि कर्जमाफीच्या भानगडीत हे करणं आणि ते करण्यापेक्षा त्यांना एकत्रित झालं पाहिजे आणि त्यांनी शेती करून त्याचं प्रक्रिया उद्योग यांनाच केला पाहिजे. ते बाकी व्यापाराला द्यायची गरजच नाही, काहीच गरज नाही. हाच उत्पन्न करतो आणि हा कच्चा माल आपला विकून मग 4 महिन्यात विकून बाकी 8 महिने रिकामा राहतो. तर त्या ग्रामीण भागामध्ये असे प्रक्रिया उद्योग उघडले तर त्यांचे मुलं बाळं कुटुंबातले लोक आहेत त्यांना बी रोजगार मिळेल, याला बी पैसे मिळतील. म्हणजे दारू प्यायला वेळ नाही मिळणार. आता शासनाचा आपण जास्ती बोलू शकत नाही, त्यांच्यावर टीका करणं नाही आहे आपल्याला. आपल्याला यांचा प्रश्न सोडवायचा आहे की यांची आत्महत्या का नाही थांबून राहिली? 78 वर्ष झाले त्यांना एकत्र येऊच देत नाही. कायदे करून टाकले, जमिनीवर सिलिंग आहे, इतक्याच्या वर तुम्ही जमीन ठेवू शकत नाही. बाकी उद्योगामध्ये असे काही सिलिंग रिस्ट्रिक्शन असं काही नाही आहे. आता शेती म्हणजे हा व्यवसाय नाहीच आहे, हा उदरनिर्वाहाचा एक काम आहे. ते त्याच्यामुळे आपलं घरदार चालतं बा. आधीच्या काळात लोक शेतीच होती सगळी, थ्रूआउट वर्ल्डमध्ये पूर्ण शेतीच होती. पण नंतर डेव्हलप झाल्यावर काही शतका 2 शतका आधी युरोपियन कंट्रीजने शेती हा व्यवसाय म्हणजे फायदेमंद नाही आहे, गॅरंटीचा नाही आहे, म्हणून त्याच्यातले लोक कमी केले. आणि ते एका गावात जर 100 शेतकरी असेल तेव्हा 100 वर्ष आधी, आज तिथे फक्त 5 शेतकरी आहेत. कारण हा धोकादायक व्यवसाय आहे, याच्यामध्ये आपलं भविष्य नाही आहे हे त्यांनी जाणून घेतलं. म्हणून विकसित देश आहे युरोपियन कंट्रीजमध्ये एका जमीन धारकाला 50 हेक्टर, 100, 200, 400, 500 एकर जमीन आहे. ते 1-2 एकरावाले नाहीच आहे तिथे. मग आपल्याकडे असा प्रश्न का ठेवला? आणि शासनाच्या माहितीप्रमाणे 10 कोटी भारतात अल्पभूधारक आहे. 10 कोटी 1-2 एकरवाले, 1-2 एकरवाले. त्यांना शेतकरी म्हणायचं की काय म्हणायचं? शेतकऱ्याची व्याख्याही त्यांना पूर्ण होत नाही. आधीच्या काळामध्ये जसे एक बैलजोडी शेतकरी, त्याला शेतकरी म्हणायचे ज्याच्याकडे एक बैलजोडी आहे. बैलजोडी आहे म्हणजे त्याच्याकडे 18-20 एकर जमीन असायला पाहिजे. म्हणजे एक बैलजोडी ठेवेल तेव्हा तो मशागत करेल. आणि आता ते भाड्याने ट्रॅक्टर लावला, आधुनिक तंत्रज्ञान आहे, कोणी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ते काय आता ते 1 एकराला तो काय कसला तो ड्रोन वापरणार न हे त्याचं नाही, त्याला एकत्रित करायला पाहिजे. एका तहसील मधले 1 युनिट, एका जिल्ह्यामध्ये 10 युनिट असे ते करून त्यांना ते प्रक्रिया उद्योग जोडून शेतीला, त्याच्यात त्याला त्या व्यापाराला विकायला का याची पर्याय नाही आला? स्वतःला का नाही करू शकत तो? आता सरकार एवढे 36,000 कोटी कर्जमाफी करते, तर 36,000 मध्ये हे जाळं तयार होऊ शकते प्रक्रिया उद्योगाचं. 1-2 प्रक्रिया करतात. आता कापूस आहे, तूर आहे, डाळी आहेत, तेलाचे बिया आहेत, त्याच्यापासून तेल करणं, कणिक करणं, हे व्यवसाय यांनीच करायला पाहिजे. त्यामुळे त्याला शेतकरी म्हणजे उद्योग म्हणता येईल.
उद्योग, आणि तो पुढे वाढत जाईल. त्याच्या कुटुंबाच्या, गावाच्या लोकांना अनुभव येईल आणि त्याच्यातून त्याला नवीन काहीतरी धोरण त्याची तयार होईल, बुद्धीचा विकास होईल. तो काम करतो धंद्यामध्ये, इकडे तिकडे, त्याला मार्केटिंगचं येईल, ते येईल. त्याच्या कुटुंबात, गावाचे लोक, त्याच्या गावात तो सुधारणा करू शकतो. मग पैसेच नाही त्याच्याकडे तर तो काय करणार आहे? मुलाबाळांना शिक्षण नाही. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक गावात दारूचं दुकान आहे. शाळा नसेल ते चालते, पण दारूचं दुकान आहे. आणि तो बिचारा त्याला कर्जात आणखीन मोडतात. कर्ज घे, कर्ज घे, कर्ज. आणि दर साल आत्महत्या वाढून राहिल्या, कमी होऊनच नाही राहिला. हे कोणतेच मोठमोठे काही विद्वान लोक म्हणतात असं करा. तो 1 एकराचा माणूस, 2 एकराचा माणूस, तो कसलं काय करणार? त्याला खाय प्यायची सोय नसते. शेतीला मशागत करतात, बैलजोडी नाही ना, कसली मशागत करतात? म्हणजे ही शाळा आहे, विद्यार्थी आहे, त्याच्याकडे पाठ्यपुस्तक नाही आहे. असा हा शेतकरी झाला आहे. शेतकरीच्या व्यवसायाला जोडून त्याला हा अन्न प्रक्रियाचा उद्योग जोडला पाहिजे आणि त्याच्या बुद्धीचा विकास होऊ शकतो. आणि त्यांनी मुलाबाळांना, त्यांना आता चांगल्या शिक्षणासाठी CBSE या शाळा, एक 15-20 गावा मिळून एक शाळा असली. त्यांना शाळा नाही आहे. त्या गावात अतिथीगृह म्हणजे गेस्ट हाऊस नाही आहे. बाहेरचा माणूस आला तिथं त्यांना जमीन असते, त्यांना ते वृक्षारोपण नाही करू शकत. त्यांना इंटरेस्टच नाही राहिला काही. तो कर्जात राहतो, कर्जात जन्म घेतो, कर्जातच मरतो. आणि नंबर हे जो 8-10 कोटी म्हणतात भारतामध्ये लघु शेतकरी आहे, इतके आणखीन ते दर साल वाढत जातात. ते कारण जमिनीचं डिव्हिजन होतं. म्हणून आत्महत्या वाचवायला त्यांना एकत्रित घेणं फार जरुरी आहे. एकत्रित सहकार पद्धतीने शेती करणे आणि उत्पादित अन्नधान्यावर प्रक्रिया करून विकणे. कच्चा माल विकूच नाही दिला पाहिजे. हे बाकी बाजार समित्या आहे, काय काय आहे ते गव्हर्नमेंट, ते हमी भाव नाही आला, बिचारा तो हिंडत राहतो, फिरत राहतो. त्याचं अन्नधान्य पिकून त्याला किंमती नाही मिळत. मग त्याला या चकटातून काढण्यासाठी त्याला एकत्रित करणं हाच एक उपाय आहे. एकत्रित करून त्याचा उत्पादित केलं, त्याचाही प्रक्रिया त्यालाच करू दिली पाहिजे. बाकी व्यापाराला त्याच्यात काही द्यायची गरज नाही. तो काही न करता तो आपला करोडो रुपये कमावतो आणि हा बिचारा कर्जात मरतो. असला शेतकरीचा व्यवसाय झालेला आहे. त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आजकाल. कोणाची फिकर नाही आहे. तो मेला तर मेला, मग तो योग्य आहे की नाही अयोग्य आहे, त्याने आत्महत्या केली की खोटी आत्महत्या आहे, त्याचा तपास चालतो. सांगा, गरीब माणसाचा काय बेहाल चालू आहे. तो मरतो त्याच्याबद्दल नाही काय काही, पण तो आत्महत्या केली की त्याने नकली काम केलं काय. मग त्याचा असे हाल अपेक्षा करणं, ते आपल्या देशात तिथे 35% लोकसंख्या शेतकरीच्या अवलंबित आहे. त्यांचे उद्योग जर चांगला झाला नाही, त्यांचे कुटुंब नष्ट होऊन जाते. त्यांना शिक्षण कोणी देत नाही, त्याला काही समजत नाही, त्याला कुठल्या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व बी नाही करत. हा मेंबर आहे, तो मेंबर आहे. हे सामाजिक परिस्थिती आहे. हा राजकारणी प्रश्न नाही आहे, हा सामाजिक प्रश्न आहे. याच्यात समाजाने पुढे यायला पाहिजे. कोणीच काही करत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तो दरसाल म्हणजे त्याचं कुटुंब तर नष्ट होतच होतं, पण पुढे येणारे जे लोक आहेत त्यांना बी तेच भोगावं लागते. म्हणून माझ्या मते आहे की हा जो शेतकरी व्यवसाय आहे त्याची व्याख्या काय आहे हे शासनाने का नाही करत की हा शेतकरी आहे, लघु शेतकरी. त्याच्याकडे बैल जोडल्याने त्याला शेतकरी कसं म्हणतात? बैलजोडीच्या
त्याचं ते वखर नागर होतच नाहीये. म्हणून त्यांनी आधी शेतकऱ्यांची व्याख्या काय आहे हे घोषित करायला पाहिजे. त्याला हळूहळू करून त्याच्याकडे कोणी लक्ष नाही आणि त्याला कोणी विचार बी करत नाही त्याच्याबद्दल. आजकाल गावामध्ये सगळं गटबाजी हे ते चालते. तो बिचारा एकटा बाहेर असतो, त्याला गटबाजी, नकली काम, बाकी असं काही जमत नाही. तो इमानदार आहे आणि मेहनती आहे. पण त्याचा कोणी असा आजकालच्या परिस्थितीमध्ये तो योग्य नाही आहे. आजकाल योग्यता वेगळी आहे. गटबाजी करणे, भानगडी करणे, उलटा पलटा करणे, हे करणे ते त्याला जमतच नाही आहे. म्हणून याच्यामध्ये एक तर जनमत संग्रह जरी केला ना तरी त्याच्याबद्दल लोकांना सहानुभूती तयार होते. आणि शेवटी आमचं एकच म्हणणं आहे की त्याला हा व्यवसाय नसताना बी त्याला व्यवसाय म्हणून सांगायचं. आता त्याला डबल इन्कम होईल, हे होईल. आणि तो आत्महत्या कमी नाही होऊन राहिला, मग डबल इन्कमचा काय प्रश्न आहे? काय प्रश्न आहे डबल? 1-2 एकर जमीन परदेशामध्ये 1-2 एकरचं त्याचा काही प्रश्नच नाही. 200-200, 300-300, 400 एकर जमीन आहे. कारण त्यांना माहित आहे की हा पक्का व्यवसाय नाही आहे, हा डेंजरस व्यवसाय आहे, हवामानावर अवलंबून आहे. बाकी पक्का व्यवसायामध्येची गोष्ट ती वेगळी आहे. हा कच्च्या व्यवसायावर इतक्या त्या लोकात घसून टाकणे. अज्ञानी लोक, शिक्षण नाही त्यांना, गावात राहतात, कुठल्या गोष्टी त्याला नॉलेज नसतं, काही नसतं. म्हणून आता त्यांनीच उत्पादन केलेलं अन्नधान्य आहे, तेलबी आहे, कापूस आहे, मिरची आहे, याची प्रक्रिया करून मग विकायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याला इन्कम बी वाढतं आणि रोजगार बी मिळतो. मग हे 4 महिन्याचं काम आहे. आणि ती कोरडवाहू जमीन आहे सगळी शेतकऱ्यांची, 1-2 एकर. त्याला विहीर खोदायला पैसे नसतात, कुठून विहीर खोदतात? आणि ती साधी खडकाळ जमीन, हलकी जमीन असते ती. त्याच्यात तुम्ही काय काय करणार त्याला? त्याच्यामुळे त्याचं जे खरीप पीक आहे 3.5 महिन्याचं आहे, तर हे प्रक्रिया उद्योग जोडला तर तो 12 महिन्याचा उद्योग होईल त्याला. आणि त्या उद्योग करता करता त्याच्या व्यवहारामध्ये फरक होईल. त्याला व्यवहाराची जाणीव होईल, काय चालतं काय नाही चालत. त्याला व्यवहारापासून दूर आहे, वस्तुस्थितीपासून दूर आहे तो. आणि ह्या बाकी भानगडीच्या याच्यामुळे तो बिचारा उदास राहतो. त्याला कोणी विचारत बी नाही आहे. फक्त काही आला तरच त्याला विचारतात, काही काम आलं. आणि त्याची परिस्थिती खराब झाली की आता परदेशामधला जो अनुभव आहे, त्यांनी शेतीला व्यवसाय म्हटला नाही आहे. हा गॅरंटीचा व्यवसाय नाही आहे, 12 महिन्याचा व्यवसाय नाही आहे, 24 आवरचा व्यवसाय नाही आहे. फक्त वर्षातला 3-3.5 महिन्याचा व्यवसाय आहे. आणि तो बी कच्चा आहे, हवामानावर अवलंबून आहे. हवामान आजकाल ग्लोबल वॉर्मिंगमुळे तर ते हवामान तर धोकादायक झालेलं आहे. केव्हाही पाऊस येतो, भरपूर पाऊस येतो, मग काही महिने पाऊस बी येत नाही. टेम्परेचर जिथे जास्ती होतं तिथे कमी झाले, जिथे कमी आहे तिथे जास्ती व्हायला लागले. त्याचा उपाय कोणाकडून होणार नाही. तो सायंटिफिक मुद्दा आहे. आणि सायन्स या लोकांना, जनरल लोकांना माहीतच नाही की काय आहे. त्यांना हे माहीत नाही की पृथ्वी स्वतः भोवताल फिरते. आणि पृथ्वी सूर्याभोवताल फिरते. पृथ्वीचा वेग 29 किलोमीटर प्रति सेकंद आहे. इतक्या जोरानं पृथ्वी त्या सूर्याभोवताल फिरते हे माहीत नाही त्यांना.
29 किलोमीटर पर सेकंद अशा धुराडीने ते पळते. आणि पृथ्वी आणि सूर्याचं जे अंतर आहे हे 14 कोटी किलोमीटर आहे. इतक्या दूर अंतरावून इतक्या दूर प्रकाश येतो आणि त्या प्रकाश आल्यामुळे इतकं काही सगळं काही चालतं हे त्यांना कल्पना नाही, माहीत बी नाही, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. आणि माहीत असलं तरी ते विश्वास नाही ठेवू शकत की पृथ्वी फिरते कशी, मग पडत का नाही. सगळेच ग्रह फिरतात आणि या ग्रह मालिकामध्ये जे काही आहे ते त्याचं माहिती त्यांना पाहिजे आहे. त्यांना ते माहिती दिली, सायंटिफिक माहिती दिली पाहिजे. ते मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. त्याचा जो धंदा आहे त्याला धंदा म्हणतात ते लोक. तो 3.5-4 महिन्याचा खरीप पीक, पावसाळी पाण्यावरच तो फक्त पीक घेतो. बाकी विहिरीत किंवा काही नसल्यामुळे तो काहीच करत नाही. आणि सरकार म्हणते त्याला वीज बिल आम्ही माफ करतो. आणि ते विहीरच नाही आहे, पाणीच नाही आहे, तर त्या बिल माफ करण्यामध्ये काय अर्थ आहे. आणि हे 1-2 एकर होल्डिंग ती शेती होऊ शकत नाही. शेती करणाऱ्याकडे कमीत कमी काहीतरी जे शासनाने ठरवलं पाहिजे की बा 50 एकर, 100 एकर, 200 एकर असले तर ठीक आहे. आता परदेशामध्ये यांची संख्या कमी व्हायला 5% लोक फक्त शेती करतात. पहिले 100% होतं. तेव्हा काही लोकांकडे माहिती बी नव्हती, विज्ञान नव्हतं, संशोधन नव्हतं. पण 1700-1800 पासून संशोधन वाढलं. मग त्यांनी ठरवलं की हा धोकादायक धंदा आहे. त्याच्या ठिकाणी त्यांनी दुसरे काम ट्रेनिंग घेतलं. तो लघु उद्योग, काही लोहारी काम, सुतारी काम, हे याचे ट्रेनिंग घेऊन त्यांनी तो व्यवसाय केला. आणि शेती 2टा नाही, शेती पाहिजे तर एक फिजिबल त्याची काहीतरी 100 एकर, 50 एकर अशी असली शेती तर त्यांना तर करता येते. ह्या 1-2 एकरामध्ये तो शेतकरी त्याला म्हणताही येत नाही. आणि त्याला ते 3.5 महिन्याचं पीक आहे, त्याला भावाची हमी नाही आहे. आणि काय त्याला काय करणे, 8.5 महिने तो रिकामाच राहतो, गॅरंटी नाही आहे. त्याच्यामध्ये त्याला एकत्रित येऊ दिलं पाहिजे, एकत्रित सहकार पद्धतीनं शेती करू द्यायला पाहिजे. याच्यात जे काही कायदे नियम आहे ते बदलायला पाहिजे.